कर्जत येथे पुंदीर बिझनेस स्कूलच्या माध्यमातून युवा महोत्सवाचं आयोजन कर्जतमध्ये करण्यात आलं। लाईट ऑफ लाईफच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या वेळेला मोठ्या संख्येने विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते। युवा महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना जागृती मार्गदर्शन करण्याचं काम या शिबिरातून झाल्याचं दिसून आलं। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणं आवश्यक आहे, या दृष्टीनं या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं। मी घडलो, मी घडणार असं म्हणत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची विद्यार्थ्यांना गरज आहे, या दृष्टीतून शिक्षकांनी मार्गदर्शन केलं। लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं अनेक वर्षांपासून काम सुरू आहे। आतापर्यंत 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि मदतीचा ओघ सुरू आहे। अशाच वेळेला ही संस्था अनेक राज्यांमध्ये सुरू झाली आहे, त्यामुळे अनेक राज्यातील विद्यार्थ्यांना संस्थेचा नेहमीच फायदा होताना दिसून येतो। तसंच कर्जत तालुक्यातील पुंदीर बिझनेस स्कूलनं कर्जत तालुक्यामध्ये ठसा उमटवलाय, कारण सामाजिक बांधिलकी जपणारा बिझनेस स्कूल म्हणून आता ओळखताना दिसून येत आहे। विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी पुंदीर बिझनेस स्कूल नेहमीच मार्गदर्शनाच्या भूमिकेत असते। यावेळी पुंदीर बिझनेस संचालिका विनीता पुंदीर यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन केलं आणि यावेळी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे दशरथ सर, पंकज सर आणि पुंदीर बिझनेस स्कूलचे ट्रस्टी नीरज पुंदीर, विजय पुंदीर आणि स्टाफ मेघना पोळेकर, नमिता थोरवे, निकिता मॅडम आदी सर्व उपस्थित होते। लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आनंद प्लस प्रकल्प कर्जत इथे मी ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे। आज 29 डिसेंबर 2024 रोजी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आनंद प्लस प्रकल्पाच्या माध्यमातून युवा महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचा उद्देश मी घडलो, मी घडवेन या उद्देशाने लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कसं प्रेरित करता येईल, त्यांच्या कलागुणांना वाव कसा देता येईल, या अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी पुंदीर बिझनेस स्कूलच्या संचालिका आदरणीय विनीता पुंदीर मॅडम यांनी आम्हाला हॉलची अवेलेबिलिटी करून दिली, तसेच मुलांना रिफ्रेशमेंटची व्यवस्था केली। त्याबद्दल पुंदीर बिझनेस स्कूलचं खूप खूप धन्यवाद। नमस्कार, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टमधून मॅनेजर श्रुती मालगुणकर आपल्यासमोर बोलत आहे। लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था 2005 सालापासून रायगड जिल्ह्यामधून 25 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेली संस्थेचं काम आज 2024मध्ये 5 स्टेटमध्ये आपण पोहोचलेलो आहोत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिसा आणि गुजरात या सर्व स्टेटमध्ये आपण जवळजवळ 1,60,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहोत। मुख्य उद्देश संस्थेचा हा आहे की समाजामध्ये परिवर्तन आणणं आणि समाजातील जे दारिद्र्य चक्र आहे ते खंडित करणं, ह्याच्यासाठी संस्था काम करत आहे। या संस्थेच्या माध्यमातून आज अनेक आम्ही डॉक्टर्स घडवलेले आहेत, वकील, इंजिनियर्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आमचे विद्यार्थी चमकत आहेत आणि विद्यार्थ्यांना उंच भरारी देण्यासाठी संस्था मार्गदर्शन करत आहे, शैक्षणिक मदत करत आहे आणि त्याबरोबर त्यांना शैक्षणिक सपोर्ट ह्याच्यासाठीही करत आहे। संस्थापिका विली डॉक्टर मॅडम यांच्या माध्यमातून ही त्याची सुरुवात झाली आहे आणि आज ही संस्था भरामध्ये पॅन इंडिया पोहोचण्याचं स्वप्न आहे। हे स्वप्न बघत असताना आमच्यासोबत आमच्यासारखे आमच्याशी जोडलेले वेगवेगळ्या संस्था आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। त्या संस्थेमधल्या म्हणजे पुंदीर फाउंडेशन जी संस्था आहे, स्पेशली थँक्स टू विनीता मॅडम, ज्यांनी एक मोठा सपोर्ट गेल्या 4 वर्षापासून त्या आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांचा सपोर्ट मिळत आहे। खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच। Hi, good afternoon all. My name is Neeraj Pundir. I'm the Executive Director of Pundir Business School. And as you guys are probably aware of, we have so many different courses that are there. And I majorly look after the IT part and also the overall management for Pundir Business School. And I am also a cybersecurity practicing professional from past 8 years now. And I have had experience of basic and all the advanced courses that are out there for cybersecurity. And we also aim to, starting our own cybersecurity firm in the future by the name of Pundir Solutions. So thank you so much for joining us in our journey. And thank you very much. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।